लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघा काही 0 पॉईंट बघितले होते. तर काही व्हेरियस टाईप ऑफ 0 पॉईंट बघितले. त्याच्यामध्ये पहिलं बघितलं होतं मशीन 0. नंतरनं मशीन 0 आपण एमने डिनोट करतो, कॅपिटल एम. त्याच्यानंतरनं ब्लॉकिंग पॉईंट, त्यालाच काय म्हणतात वर्कपीस 0. नंतरनं प्रोग्राम 0, स्टार्ट पॉईंट आणि रेफरन्स पॉईंट, ही सगळे पॉईंट बघितले होते. त्याच्यानंतरनं नेक्स्ट बघितलं होतं बघा, हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. मशीन 0 म्हणजे काय की मशीन कोऑर्डिनेटचा 0 असतो. वर्कपीसचं 0 म्हणजे काय की फ्लोटिंग पॉईंट असतो, त्या पॉईंटला वर्कपीसचा आपण रेफरन्स घेतो. म्हणजे मशीनच्या बेडवरती वर्कपीस कुठं बसवलं आहे त्याच्यासाठी आपल्याला एक पॉईंट डिटेक्ट करून द्यावा लागतो. मशीन म्हणजे काय की वर्कपीसचा कॉर्नर असू शकतो किंवा वर्कपीसचा सेंटर असू शकतो किंवा एखादा पहिले मॅन्युफॅक्चरिंग केलेलं त्याच्यावरती कुठलं फीचर असेल, सपोज होल आहे तर त्या होलला पण आपण ॲज अ रेफरन्स म्हणून घेऊ शकतो. तर अशी व्हेरियस टाईप ऑफ रेफरन्स राहत्या. ते अकॉर्डिंग टू वर्कपीस आपल्याला घ्यावं लागतं. वर्कपीस जर रॉ मटेरियलच्या फॉर्ममध्ये असेल तर शक्यतो आपण सेंट्रलाइज पॉईंट घेत असतो. त्याच्यानंतर नाही प्रोग्राम 0. प्रोग्रामर काय करतो की प्रोग्रामिंग करताना एक 0 पॉईंट डिसाईड करून देतो. त्या पॉईंटपासून त्यांनी मशीनिंग केलेली राहते आणि त्यालाच काय म्हणतात प्रोग्राम 0. जर नवीन वर्कपीस असेल तर प्रोग्राम 0 आणि वर्कपीस 0 सेमच असतो, ते आपण बघितलेलं आहे. नंतर स्टार्ट पॉईंटपासून काय करतं की टूल हे पॅरामीटर्स घेतं बघा. फर्स्ट टूल स्टार्ट द मशीनिंग प्रोसेस, म्हणजे काय की टूल काय करतं तिथून ॲक्च्युअल मशीनिंगचे पॅरामीटर घेतं. नंतर रेफरन्स पॉईंट, मशीनिंग झाल्यानंतर ते जे की ते इसेन्शियल पोझिशनला जाऊन थांबतं टूल, त्यालाच काय म्हणतात रेफरन्स पॉईंट. आता त्याच्यानंतर बघा इथं मी दाखवलेले, तर लेथमध्ये वर्क पार्ट 0लाच काय म्हणतो आपण रेफरन्स घेण्याची प्रोसिजर पण म्हणतो. तर सगळ्यात पहिले बघा इथं एम दाखवलं आहे, हा मशीनचा 0 आहे लेथ मशीनमध्ये. नंतर हा वर्कपीस 0 आहे आणि इथंच प्रोग्राम 0 पण आहे. कोणता 0? प्रोग्राम 0. नंतर बघा ह्या पॉईंटला आल्यानंतर जे टूल आहे ते काय करणार आहे, फीड घेणार आहे, ॲक्च्युली फीडिंग पॅरामीटर. आणि हा रेफरन्स पॉईंट आहे. ह्या पोझिशनला स्टार्टिंगला टूल असणार आहे, नंतर ते रेफरन्स पॉईंटला येणार, रेफरन्स पॉईंटपासून मशीनिंग करायला स्टार्ट करणार. तसंच मिलिंगमध्ये बघा इथं हा रेफरन्स पॉईंट दाखवलेला आहे. नंतर हा मशीनचा 0 पॉईंट आहे. मशीनची कोऑर्डिनेट बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं फर्स्ट क्वाड्रंटमध्ये डिझाईन करायला होतं. हा वाय ॲक्सिस आहे. नंतर हा इथं एक्स ॲक्सिस दाखवला आहे बघा. नंतर इथं झेड ॲक्सिस हा, ठीक आहे. नंतर हा वर्कपीस 0 आहे, डब्ल्यू पॉईंट. हा डब्ल्यू म्हणजेच वर्कपीस 0. इथं वाय ॲक्सिस, इथं एक्स ॲक्सिस आणि इथं झेड ॲक्सिस. आता बघा आपण मशीनला इन्स्ट्रक्शन देताना या पॉईंटपासून देणार, पण मशीन घेताना ह्या पॉईंटपासून घेणार. ते ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन होतं. नंतर हा टूलचा रेफरन्स पॉईंट आहे बघा. व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये झेड असतो, इथं नंतर ह्या डायरेक्शनमध्ये एक्स असतो आणि इथं वाय असतो बघा. तर मग हे मिलिंगच्या कंडिशनमधले होते, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वर्क पार्ट 0 कसं करायचं. मग त्याच्यासाठी 2 मेथड आहे, मॅन्युअल मेथड आणि ऑटोमॅटिक मेथड. तुम्हाला मॅन्युअल मेथडमध्ये बघा हा एज फाइंडर दाखवला होता. या एज फाइंडरने काय केलं जातं, वर्कपीसची एज फाइंड आउट केली जाते, म्हणून याला काय म्हणतात एज फाइंडर होते. एज फाइंडर म्हणजेच काय की इट्स फाइंड आउट वर्कपीस एज ठीक आहे. त्याच्यामुळे त्याचं नाव आहे एज फाइंडर. तर एज फाइंडरमध्ये स्प्रिंग कनेक्शन राहतं. हा वरचा पार्ट आणि हा पार्ट वेगवेगळा असतो. त्याच्यानंतर हा आपण स्पिंडलमध्ये होल्ड करतो बघा. इथं दाखवलं आहे स्पिंडलमध्ये होल्ड केलेला. इथं हा स्पिंडलमध्ये होल्ड केला आहे आणि ही जी छोटी बाजू आहे ही खालच्या बाजूला राहते. हा डायमीटर 4 mm राहतो, हे आपल्याला माहीत राहतो. आणि आपण काय करणार, तर एका एजला सपोज आता बघा इथं जर आपण टच केलं मग 1.0 होणार. नंतर ह्या बाजून टच केलं की एक्स ॲक्सिस 0 होणार. नंतर एक कॉर्नर पॉईंट आपल्याला भेटणार. सपोज हा स्क्वेअर जर वर्कपीस असेल तर आपण काय करणार, इथे एकदा टच करणार, नंतर इथे एकदा टच करणार आणि याचं डायमीटर 4 mm म्हणजे 2-2 mm आपल्याला इथला पॉईंट भेटणार हा कॉर्नरचा. मग आपण 2-2 mm काय करणार, प्रत्येक बाजूने ऑफसेट टाकणार. नंतर आपल्याला बरोबर हा इथला पॉईंट आपल्याला फाइंड आउट होणार, कॉर्नर पॉईंट. तर ही राहती प्रोसेस ऑफ मॅन्युअल वर्क पार्ट 0. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑटोमॅटिक प्रोसेस पण असती. तर ऑटोमॅटिक प्रोसेसमध्ये प्रोब यूज करत्या, त्याच्यामध्ये सेन्सर राहत्या. ते काय करते, एजला टच झालं की सेन्स होतं आणि त्याच्यानंतर तो ऑफसेट ऑटोमॅटिक काउंट केला जातो. नंतर बघा इथं हे जे दाखवलं आहे बघा, हे CNC मध्ये मॅक्सिमम यूज केलं जाते अशी प्रोब. CNC मिलिंग किंवा टर्निंग,
टर्निंगचे हे काय प्रोब आहे. बघा हा इथं वर्कपीस दाखवला आहे, हा प्रोब आहे. हा प्रोब काय होणार, याला टच होणार. टच झाल्यानंतर एकदा इथं होईल, नंतर ह्या एजला होईल आणि आपल्याला एक कॉर्नर पॉईंट भेटेल किंवा होल जर असेल तर होलमधली इनर बाजूला बघा होल जर असेल असं तर एकदा इथं टच होतो, नंतर सेम त्याच पोझिशनला अपोजिट बाजूला टच होतो, नंतर नाही इथे एकदा होतो आणि त्याच्याच अपोजिटला इथं टच होतो. नंतर दोन्हीचं सेंटर फाइंड आउट केलं जातं आणि आपल्याला होलचं सेंटर पॉईंट ॲज अ रेफरन्स पॉईंट म्हणून वर्कपीसचा कन्सिडर होतो. त्याच्यानंतर इथं हा जो दाखवला बघा हा प्रोब, हा EDMचा प्रोब आहे. कशाचा प्रोब आहे, EDM इलेक्ट्रो डिस्चार्ज मशिनिंग, CNC EDM. बघा इथं ही वर्कपीस आहे आणि इथं वर्कपीस बसवला आहे आणि इथं हा रेफरन्स आहे बघा. तर इथं प्रत्येक आता बघा EDMमध्ये काय राहतं की इलेक्ट्रोड ॲज अ टूल राहतो आणि इथं वर्कपीस राहतो. मग तिथं ते एका रेफरन्स पॉईंटला सगळे रेफरन्स घेतात आणि त्या पॉईंटपासून वर्कपीसचं ऑफसेट डिस्टन्स ह्या प्रोबनी फाइंड आउट करतात. नंतर ते ऑफसेट डिस्टन्स तिथं टाकलं जातं. तर ही काय आहे ऑटोमॅटिक पद्धत आहे कशाची, वर्क पार्ट झिरो करायची बाय युजिंग प्रोब. इथं दिलं आहे बघा प्रोब, म्हणजे प्रोबच्या साहाय्याने काय केलं जातं की वर्कपीस मशीनच्या बेडवरती कुठं बसवलं आहे ह्याच प्रोसेसला काय म्हणतात, वर्क पार्ट झिरो प्रोसेस म्हणतात. म्हणजेच काय की वर्कपीसचा 0 पॉईंट फाइंड आउट करणे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आता आपण वर्कपीस झिरो केला आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, नुसतं वर्कपीसचं झिरो करून चालेल का, नाही. तर आपल्याला टूलचं पण झिरो करावं लागेल, कारण की टूल ॲक्च्युली काय करणार आहे, मशीनिंग करणार आहे. तर मग कन्सेप्ट ऑफ टूल ऑफ सेटिंग. आता बघा आपल्याला टूलचे ऑफसेट घ्यायचे, म्हणजेच काय आहे की टूलचं वर्कपीसपासून डिस्टन्स किती ते आपल्याला आता फाइंड आउट करायचं. बघा सपोज इथे हे वर्कपीस आहे आणि बघा इथं सपोज टूल इथं असं, इथं काय आहे टूल आहे, ठीक आहे. मग आता हे जे टूल आहे इथं बघा वर्कपीसचं झिरो इथं आहे, मशीनचं झिरो वेगळ्याच ठिकाणी. मग आता एक झेड ॲक्सिस पण झिरो असणार आहे, त्यालाच काय म्हणणार आपण, रेफरन्स पॉईंट म्हणणार. काय म्हणणार, रेफरन्स पॉईंट. म्हणजे तो मशीनचा झिरो असणार झेड ॲक्सिसचा, ठीक आहे. मग ह्या झिरोपासून ह्याचं डिस्टन्स किती, आता बघा हे जे व्हर्टिकल डिस्टन्स दिसतं ना, हे व्हर्टिकल डिस्टन्स बघा इथं दाखवलं आहे झेड वर्क ऑफसेट. हे जे डिस्टन्स आहे ह्या रेफरन्स पॉईंटपासून या वर्कपीसच्या एजपर्यंत, हेच काय आहे ऑफसेट डिस्टन्स. हेच काय आहे ऑफसेट डिस्टन्स, ऑफसेट डिस्टन्स, ठीक आहे. मग हे जे ऑफसेट डिस्टन्स आहे आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. आता बघा एक जर टूल मॅन्युफॅक्चरिंग करायचं, एखादं जर वर्कपीस मॅन्युफॅक्चर करायचं तर त्याच्यामध्ये कमीत कमी 5 ते 6 ऑपरेशन राहतात आणि प्रत्येक वेळेस आपल्याला 6 टूल यूज करायचे, बरोबर आहे की नाही. 3, 4, 5 आणि 6 असे 6 टूल आपण काय करणार, यूज करणार आहे. मग प्रत्येक टूलचा डायमीटर वेगळा असेल, लेंथ वेगळी असेल, त्याची कटिंग लेंथ वेगळी असेल. मग कटिंग लेंथ जर चेंज झाली, सपोज आता 5 टूल आहे, 6 टूल आहे, 6 टूलला होल्ड करायसाठी होल्डर आपण एकच यूज करणार आहे, बरोबर आहे की नाही. आणि होल्डर जर एक असेल किंवा म्हणजे 6 सेम टाईपचे 6 होल्डर आहे, त्यांचं म्हणजे डायमेन्शन सेम असणार प्रत्येक होल्डरचं. मग अशा केसमध्ये आपले 6 टूल जे आहेत ते प्रत्येकाची कटिंग लेंथ वेगळी असेल, त्याच्यानंतर त्याची शँक लेंथ वेगळी असेल. म्हणजे काय की प्रत्येक टूलची लेंथ वेगळी थोडक्यात सपोज. तर मग आपल्याला काय करावं लागणार, आपण ज्यावेळेस ते होल्डरमध्ये बसवल्यानंतर प्रत्येकाचं हे जे डिस्टन्स येणार आहे ऑफसेट झेडमधलं डिस्टन्स प्रत्येक टूलचं, हे प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे आणि ते आपल्याला फाइंड आउट करावं लागणार. मग आपल्याकडे जर म्हणजे त्यालाच काय म्हणते मग ऑफसेट डिस्टन्स म्हणते, काय म्हणते ऑफसेटिंग म्हणते किंवा प्रीसेटिंग म्हणते. तर हे जे डिस्टन्स आहे प्रत्येक टूलचं हे फाइंड आउट करणे म्हणजेच ऑफसेटिंग आहे. मग इथं बघा कन्सेप्ट ऑफ ऑफसेटिंग, मग इथं दिलेलं आहे टूल ऑफसेट आर द ॲडजस्टमेंट ऑफ मशीन कोऑर्डिनेट्स टू अकाउंट्स फॉर द डिफरंट डायमेन्शन्स. म्हणजे बघा डिफरंट डायमेन्शनसाठी अँड पोझिशन ऑफ टूल्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टूल चेंज अँड ऑफसेट आर नेसेसरी बिकॉज ऑफ डिफरंट टूल हॅव द डिफरंट पर्पज. म्हणजे काय की प्रत्येक टूलचं ऑपरेशन वेगळं आहे आणि त्याचं प्रत्येकाचं फंक्शन पण वेगळं आहे आणि त्याचसोबत त्याचं शेप आणि साईज पण वेगवेगळं आहे, म्हणूनच आपल्याला ऑफसेट डिस्टन्स फाइंड आउट करावं लागतं. त्याच्यानंतर जे टूलची वेअर होती बघा, सपोज पहिलं टूल आपण मशिनिंग करायला पाठवल्यानंतर काय आहे की आपण सपोज एका वर्कपीसला मशिनिंग करताना त्या टूलचं ऑफसेट डिस्टन्स फाइंड आउट केलं आणि सेम टाईपचं दुसरं वर्कपीस लावला, मग त्यावेळेस आपल्याला ऑफसेट डिस्टन्स फाइंड आउट करायची गरज आहे का, कारण की आपण टूल तर तेच वापरणार आहे, वर्कपीसची साईज पण सेमच वापरणार आहे. म्हणजे काही जणांना वाटू शकतं की सर वर्कपीस पण सेमच आहे आणि सेम साईजचं आहे, टूल पण सेमच आहे, त्याचं ऑफसेट पहिले घेतलेलं आहे आपण आणि मग काही घ्यायची गरज नाही. परंतु काय राहतं की पहिल्या वेळेस मशिनिंग करताना जर त्याची काही नॉर्मल किंवा 50-10 मायक्रॉन जर वेअर झाली असेल तर तेवढं आपल्या जॉबमध्ये काय येऊ शकतं, व्हॅरिएशन येऊ शकतं. तर त्याच्यामुळं काय की प्रत्येक वेळेस आपल्याला त्याची वेअर जर झालेली असेल तर आपल्याला त्याचा रेफरन्स परत घ्यावा लागतो.
त्याच्यानंतर नाही मॅन्युअल मेथड ऑफ टचिंग. बघा मॅन्युअल मेथडमध्ये काय केलं जातं, टचिंग द टूल टू वर्क पीस. म्हणजे काय केलं जातं, टूल वर्क पीसला टच केलं जातं. फर्स्ट कट टू मेजर, म्हणजे त्याचा पहिला कट किती डिस्टन्सला घेतला जातो ते आपल्याला मेजर करावं लागतं. आणि ते जे डिस्टन्स येणार आहे रेफरन्स पॉईंटपासून, म्हणजे काय आहे की सपोज बघा हा इथं रेफरन्स पॉईंट आहे आणि मग इथून आपण टूल खाली नेलं नंतर इथं वर्क पीस होता आणि इथं फर्स्ट कट घेतला त्याने. मग हे जे डिस्टन्स येईल मशीनच्या रेफरन्स पॉईंटपासूनचं, हे डिस्टन्स काय राहणार आहे, ऑफसेट राहणार आहे. काय राहणार आहे, ऑफसेट राहणार आहे. काय राहणार आहे, तेच ॲज अ ऑफसेट राहणार आहे. ठीक आहे, तर ते ऑफसेट डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करावं लागतं. मग मॅन्युअल मेथडमध्ये काय केलं जातं, मॅन्युअली वर मूव्ह केलं जातं. म्हणजे बघा इथं टू मेजर द ऑफसेट इन ऑर्डर टू मेंटेन द करेक्ट डायमेन्शन ऑन वर्क पीस इज स्लो प्रोसेस. म्हणजे मॅन्युअल प्रोसेस कशी राहते, स्लो राहते, हळूहळू घ्यावं लागतं. म्हणजे जेव्हा वर्क पीसच्या जवळ येतो आपण तर मशीनचं जे फीड राहतं ते म्हणजे स्टार्टिंगला बघा आपण एममध्ये असतं, एमवरून नंतर 100 मायक्रॉनवरती येतं, 100 मायक्रॉनवरून आपण ते 10 मायक्रॉनवर घेतो, 10 मायक्रॉनवरून आपण ते 1 मायक्रॉनवरती पण घेतो. की काय की जर एकदमच फास्ट घेतलं तर टूल डॅमेज पण होऊ शकतं. त्याच्यामुळे काय की टूलच्या जवळ ज्यावेळेस गेलं जातं त्यावेळेस आपल्याला एकदम स्लोली घ्यावं लागतं. प्रोसेस अँड कन्झ्युम प्रिसियस मशीन टाईम. बघा प्रिसियस मशीन टाईम म्हणजे काय की मशीनचा टायमिंग जो राहतो बघा, मशीनिंग कॉस्ट ही मशीनिंगला लागलेल्या वेळेवरती डिपेंड राहते. मग टूल ऑफसेट घेताना जर खूप वेळ गेला तर ती मशीनिंग कॉस्ट काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. कारण की CNC मशीनला पर हावर कॉस्ट असते. सपोज पर हावर जर त्याला 450 रुपये हावर कॉस्टिंग पकडली असेल वर्क पीस मॅन्युफॅक्चर करायला, आणि त्या वर्क पीसला मॅन्युफॅक्चर करायला लागले 5 तास आणि टूल ऑफसेट घ्यायला लागले 1 तास, टोटल मॅन्युफॅक्चरिंग टाईम होतं 6 तास. मग 6 तासाची त्याची कॉस्ट काय करावं लागते, त्याची ॲज अ त्या वर्क पीसची कॉस्ट येते 6 हावरची काही जे असेल ते. The setting of tool in advance at place way from the machine tool offline in special holder known as the pre-setting of tools. म्हणजे काय की बाहेरच्या बाजूला एक प्रीसेटिंगचं होल्डर बनवलं जातं आणि त्याच्यामध्ये टूलची प्रीसेटिंग म्हणजे नाही का बाहेरच केली जाते आणि ती स्पेशल अरेंजमेंट राहते. तर द प्रीसेटिंग डिव्हाइस यूज इन प्रीसेटिंग ॲक्सियल अँड रॅडियल पोझिशन ऑफ टूल अँड टिप. ते एक म्हणजे नाही का बाहेरच्या बाजूला जर केलं त्याला ऑफलाईन प्रोसेस म्हणतात आणि त्याच्यात स्पेशल टाईप ऑफ होल्डर आणि टिप राहते. ठीक आहे, त्याच्यानंतर टूल टिप राहते. नीड ऑफ प्रीसेटिंग. आता नीड ऑफ प्रीसेटिंग काय आहे की सपोज मशीनच्या बाहेरच जर प्रीसेटिंग करता आलं आपल्याला तर मग त्याच्यात काय होणार आहे की ऑपरेटर ज्यावेळेस वर्कपीसचं मशीनिंग चालू असणार आहे तोपर्यंत ऑपरेटर दुसऱ्या टूलचं काय करू शकतो, प्रीसेटिंग करून ठेवू शकतो. म्हणजे दुसऱ्या प्रोग्रामसाठी लागणाऱ्या वर्कपीसचं प्रीसेटिंग करून ठेवू शकतो. तर मग त्याच्यामुळं काय होणार आहे, रिड्यूस द अनप्रोडक्टिव्ह टाईम. म्हणजे काय की जे आपण ऑफसेट घ्यायमध्ये जो वेळ जाणार आहे तो रिड्यूस होणार आहे. टू इन्क्रीज द रेट ऑफ युटिलायझेशन ऑफ CNC मशीन. म्हणजे काय की मशीनमध्ये पूर्ण मशीन स्टॉप करायचं त्याच्यापेक्षा बाहेर जर आपण प्रीसेटिंग केलं तर ते काय होणार आहे, मशीनचा जो मशीनिंग टाईम आहे तो म्हणजे जो ऑफसेट घेण्यासाठी जो वेळ लागणार आहे तो मशीनिंगसाठी यूज केला जाईल आणि बाहेरच्या बाजूलाच आपण ऑफसेट डिस्टन्स काढून घेऊ शकतो. त्याच्यानंतर सिग्निफिकंट डिक्रीज इन सेटअप टाईम. मग सेटअप टाईम काय होणार आहे, ऑब्वियसली डिक्रीज होणार आहे. का बरं, कारण की प्रीसेटिंग ही मशीनच्या बाहेर केली जाते स्पेशल होल्डरवरती. त्याच्यानंतर रिड्यूस कॉस्ट. पण कॉस्ट पण काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे. म्हणजेच काय की मशीनिंग कॉस्ट रिड्यूस होणार आहे. त्याच्यानंतर ग्रेटर ॲक्युरेसी पण आपल्याला चांगली भेटणार आहे. टू ऑप्टेन द फास्टर. म्हणजे काय होणार, ॲक्युरेसी चांगली कसं काय भेटणार. बघा आता ऑफसेट घेता आणि ऑपरेटरला काय वाटणार की मशीनचा टाईम जातो आहे, आपल्याला थोडं फास्ट करायला पाहिजे. मग घाईगडबडीत 5 मायक्रॉन इकडे होऊ शकतं. तर असल्या कुठलाही प्रकार होणार नाही जर प्रीसेटिंगची अरेंजमेंट असेल तर. टू मेंटेन द फास्टर अँड रिलायबल टूल मेजरमेंट. मग काय आहे की टूलचं मेजरमेंट फास्ट होणार आहे. त्याच्यानंतर मेथड्स ऑफ प्रीसेटिंग. आता मेथड बघा तुम्हाला मी सांगितलं पहिली मेथड आहे मॅन्युअल मेथड आणि त्याच्यानंतर दुसरी आहे ऑटोमॅटिक टूल प्रीसेटिंग मेथड आहे. तर टूल प्रीसेटिंग हा बघा आता ऑटोमॅटिक मेथडमध्ये टूल प्रीसेटिंग कॅन बी परफॉर्म विथ मशीन इन ऑपरेशन. म्हणजे मशीन ऑपरेशनमध्ये असताना पण करता येते. मेजरिंग टूल इन मेट्रोलॉजी इन्स्ट्रुमेंट. मग बघा तुम्हाला मी सांगितलं डिजिटल प्रोब सच ॲज कॅलिबर्स, मायक्रोमीटर्स, इंटरसेक्टिंग इन CNC मेजरमेंट आर ऑप्टेन. म्हणजे याच्यामध्ये मेजरमेंटचे काही इन्स्ट्रुमेंट यूज केले म्हणजे मेजरिंग सेन्सर्स वगैरे लेझर यूज करणार आपण आणि त्याच्या थ्रू प्रीसेटिंग करणार. या असे म्हणजे टूल ऑफ सेटिंगची कन्सेप्ट आहे. प्रीसेटिंग म्हणजे काय की मशीनच्या बाहेर केले जाते. ठीक आहे, त्याच्यासाठी स्पेशल टाईपचे गेजेस वगैरे यूज केले जाते. सेम तीच नंतरची स्लाईड आहे. आता पहिली मेथड बघा मॅन्युअल मेथड. पहिली मेथड आहे मॅन्युअल मेथड. तर मॅन्युअल मेथडमध्ये बघा मी तुम्हाला सांगितलं मॅन्युअल मेथडमध्ये काय केलं जातं,
टूल प्रीसेटिंग केलं जातं. मॅन्युअल मेथडमध्ये इथं बघा हा चेक आहे, हा वर्क पीस आहे. मग आपण काय करणार, हे टूल हळूहळू इथं आणणार आणि ह्या फेसला जस्ट टच करणार. मग टच करताना बघा आता हा रॉ मटेरियल आहे, बरोबर आहे की नाही, हा फिनिश प्रोडक्ट आहे का नाही. मग रॉ मटेरियल असल्यामुळे आपण काय करणार, हा टूल वर्क पीसच्या जवळ मॅन्युअली मॅन्युअल डाटा इनपुटमधून किंवा मॅन्युअली आपण ऑपरेट करणार. नंतर नाही, हे टूल वर्क पीसच्या जवळ येणार. मग नंतर आपण मायक्रोनमध्ये घेणार आणि याला स्पिंडलला रोटेशन प्रोव्हाइड केलेलं असणार. ठीक आहे, मग हे वर्क पीस रोटेट होत असणार आणि ज्यावेळेस आपलं टूल एकदम नाही का त्याच्या जवळ येणार आणि त्याला फर्स्ट कट बसणार. मग तिथं काय करणार आपण, सपोज ह्या बाजूला जर टच केलं तर हा ॲक्सिस कोणता राहतो लेथमध्ये, झेड ॲक्सिस राहतो, बरोबर आहे की नाही. मग झेडला काय करणार, झेड 0 करणार, म्हणजे आपण ह्याच्यामध्ये इनपुट देणार. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण इथं टच करणार ह्या बाजूला, ही टूल ज्यावेळेस ह्या बाजूला टच करणार त्यावेळेस आपण एक्स पण 0 करणार. बट एक्स 0 केल्यानंतर नाही, हाफ डिस्टन्स जे बघा आपलं मग इथं टच झाला, याचा डायमीटर तुम्हाला माहीत असणार, हाफ डिस्टन्स. सपोज हा डायमीटर आहे 50 mm, हा किती आहे 50 mm. मग आपण काय करणार, ऑफसेट प्लस डायरेक्शनमध्ये 25 टाकणार. मग बरोबर आपला रेफरन्स पॉईंट इथं सेट होणार. म्हणजे आपण फ्रंटला एकदा अटॅच केलं तर आणि नंतर इकडच्या बाजूला टच केल्यानंतर 25 mm ऑफसेट टाकलं, म्हणजे इथं येऊन तो रेफरन्स पॉईंट सेट होणार. तसंच व्हर्टिकल मिलिंगमध्ये बघा, तर व्हर्टिकल मिलिंगमध्ये काय आहे की सपोज रॉ मटेरियल जर असेल तर रॉ मटेरियलच्या केसमध्ये आपण डायरेक्ट आपण जसं इथं नाही का डायरेक्ट कट देतो फर्स्ट कट, तसं पण करू शकतो. किंवा हा जर फिनिश प्रोडक्ट बघा, तर इथं वर्क पीस दिलेला आहे, हा फिनिश वर्क पीस आहे. कसं आहे फिनिश, हे रॉ मटेरियल आहे का नाही. मग इथं काय केलं जातं बघा, हा पेपर आहे. आता पेपरची साईज जनरली 60 मायक्रॉन राहते. किती, 60 मायक्रॉन म्हणजेच किती 0.06 mm. तर मग काय आहे की इथं जो वर्क पीस आहे, या वर्क पीसच्या जवळ आपण आधी टूल आणणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हा पेपर ठेवणार आहे. पेपर ठेवल्यानंतर बघा, पेपर एका हाताने आपण कंटिन्युअसली मूव्ह करीत राहणार आहे. आणि त्याचसोबत आपण काय करणार, ज्यावेळेस आपल्या वर्क पीसच्या जवळ टूल येतं त्यावेळेस आपण ती फीड जी ती मायक्रॉनमध्ये करणार आहे. कशामध्ये, मायक्रॉनमध्ये. 10 मायक्रॉन असेल किंवा 1 मायक्रॉन असेल. मग जसं आपण हे एका हाताने पेपर फिरवत राहणार आहे, म्हणजे पेपर काय करणार, कंटिन्युअसली मूव्ह करीत राहणार. जोपर्यंत तो पेपरची मूवमेंट लॉक होत नाही तोपर्यंत आपण काय करणार आहे, डेप्थमध्ये टूलला मूव्ह करीत राहणार आहे. ठीक आहे, मग ज्यावेळेस हा पेपर लॉक होईल, एक सर्टेन पोझिशन अशी येईल की त्यावेळेस पेपर लॉक होईल. लॉक झाल्यानंतर जस्ट आपण नॉब काय करणार, रिव्हर्स डायरेक्शनमध्ये झेडमध्ये प्लसमध्ये फिरवणार. ही प्रोसेस एकदम स्लो करायची राहते. चुकून जरी आपल्याकडून क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज जर फिरवलं गेलं तर हे टूल डायरेक्ट त्या वर्कपीसला धडकू शकतं. त्याच्यामुळं मशीनमध्ये एक एरर येतो, म्हणजे झेड ॲक्सिस एरर असतो. कारण की त्याचे जर सर्टेन लिमिटपेक्षा जर जास्त प्रेशर दिलं तर मग त्या केसमध्ये तो एरर येतो. तर ही प्रोसेस एकदम स्लो करायची राहते. आणि ज्यावेळेस वर्कपीसच्या जवळ येणारे टूल आल्यानंतर पेपर लॉक होणार आहे. लॉक केल्यानंतर आपण जस्ट रिव्हर्समध्ये फिरवणार आहे. परत एकदा स्लाइडिंग करून बघणार आहे पेपर. जर पेपर स्लाईड व्हायला लागला, परत एकदा एक पल्स आपण रोटेट करणार, 1 मायक्रॉन खाली घेणार आणि पेपर मग लॉक होणार. आणि ज्या पोझिशनला पेपर लॉक होईल त्या पोझिशनला आपण झेड ॲक्सिसला काय करणार, म्हणजे -0.06 इनपुटमध्ये देणार आणि झेड 0 करणार. म्हणजेच काय की ह्या पॉईंटपासून हे किती आहे, प्लसमध्ये 0.06 आहे वरच, म्हणजे ह्या पॉईंटला काय होणार, मग नंतर ह्या पेसला झेड 0 होऊन जाणार. म्हणजे ह्या पेपर ठेवल्यामुळं एवढा याच्यामध्ये गॅप आहे असं त्याचा मिनिंग होतो. तर हे सगळं मॅन्युअल मेथड आहे. मॅन्युअल मेथडमध्ये एकदम काळजी घ्यावी लागते. याच्यामध्ये मे बी टूल आणि वर्कपीस जर यांच्यामध्ये जास्त जर चुकून रोटेशन प्रोव्हाइड केले गेले जर मग तिथं काय होईल, वर्कपीस डॅमेज होऊ शकतो किंवा टूल पण डॅमेज होऊ शकतं. वर्कपीस जर सॉफ्ट मटेरियलचा असेल तर तो डॅमेज होऊन जाऊ शकतो. तर ही मॅन्युअल मेथड होती. आता याच्यासोबत ऑफ सेटिंगची ऑटोमॅटिक मेथड बघायची आपल्याला. बघा आता हे टर्निंग आहे. टर्निंगमध्ये ऑटोमॅटिक मेथडनं टूलचं कसं केलं जातं बघा. हा आता काय आहे, हा रेफरन्ससाठी स्पेशल नॉब आहे हा, किंवा याला प्रोब म्हणू शकतो, किंवा ही स्पेशल अरेंजमेंट आहे. बघा मग इथं काय करणार, हे जे वर्कपीस आहे बघा, हा वर्कपीस काय केला जातो, ह्याला टच केला जातो. कशाला, या पॉईंटला. आणि ह्या पॉईंटचं इथं स्पेशल डिस्टन्स मेजर केलेलं असतं ते रेफरन्स पॉईंटपासून. मग हा काय करणार, याच्यात सेन्सर राहत्या. हा ज्यावेळेस याला टच होणार त्यावेळेस सेन्सर ब्लिप होणार आणि ब्लिप झाल्यानंतर याचा ऑफसेट पॉईंट काउंट होणार. म्हणजेच काय की याच्यामध्ये सेन्सर राहत्या, टचिंग सेन्सर, ते काय करतात, सेन्स करत्या वर्कपीस टच झाल्यानंतर आणि मग त्याचा रेफरन्स काउंट केला जातो. हे टर्निंगमध्ये बघा ही स्पेशल अरेंजमेंट राहते. आणि याने काय होतं, टाईम सेव्ह होतो. म्हणजे काय की मॅन्युअल मेथडमध्ये आपल्याला प्रत्येक वेळेस बघावं लागतं, ऑपरेटरचं प्रेझेन्स ऑफ माइंड एकदम जागेवरती पाहिजे. जर त्याच्यात काही कमी जास्त झालं तर रिस्क राहते. बट हे मॅन्युअल मेथडमध्ये, ऑटोमॅटिक मेथडमध्ये तसली काही रिस्क नसते. इथं सेन्सर राहत्या, मशीनला आपण इन्स्ट्रक्शन देतो, मशीन टच झालं की ऑटोमॅटिक ते सेन्स करून घेतं. ऑफसेट हा ऑटोमॅटिक येतो, आपल्याला डिस्टन्स पण टाकायची गरज नसते. हे झालं
टर्निंगमध्ये आता आपण बघणार आहे मिलिंगमध्ये. तर मिलिंगमध्ये बघा ह्या असले लेझर यूज केल्या जात्या. बघा आता इथं इथं काय आहे की हे ऑटोमॅटिक टूल ऑफसेटिंग आहे. बघा इथं लेझर आहे. आता ज्यावेळेस टूल येतं आल्यानंतर ना बघा इथं ह्या पॉईंटमध्ये इथं काय केलं जातं, इकडनं एक लेझर पास केलं जातं, इकडनं एक लेझर पास केलं जातं आणि ह्या लेझरमध्ये याचं बरोबर इथलं डिस्टन्स फाइंड आउट केलं जातं. म्हणजेच काय आहे की इकडनं लेझर, इकडे एक ट्रान्समीटर राहतो, एक रिसिव्हर राहतो. लेझरमध्ये जर काही बायपास आला म्हणजे टूल आलं की तो काय होतो, तिकडं रिसिव्ह होत नाही सिग्नल. मग त्या केसमध्ये तिथं टूल आलेलं असतं. पण ज्या पॉईंटला सिग्नल पास होत्या मग तो पॉईंट इथं काउंट केला जातो, म्हणजेच एंड पॉईंट. मग बघा परफेक्ट. आता हे सेन्सर एवढे ॲडव्हान्स असत्या की हे काय करत्या, डायमीटर पण फाइंड आउट करून देत्या. सपोज डायमीटर 50 mm. त्याच्यानंतरनं त्याची आता बघा हे मेजरमेंट करताना 2 ठिकाणी केलं जातं. एक तर एंड पॉईंटला एक आणि एंड पॉईंटपासून 15 mm वरती पण एक. मग ते काय करतं, कॉर्नर रेडियस पण फाइंड आउट करून देतं. सपोज कॉर्नर रेडियस आहे 0.5. म्हणजे एखाद्या टूलला जर रेडियस असेल खालच्या बाजूला तर ती रेडियस पण ते सेन्सर मेजर करून देतं. त्याच्यासोबत त्याचा डायमीटर पण देतं. त्याच्यानंतर आपण त्याची व्हर्टिकल लेंथ पण म्हणजे कटिंग लेंथ चेक करू शकतो. बट शक्यतो कटिंग लेंथ कोण चेक करत नाही, फक्त ऑफसेट पॉईंट चेक करतात. आणि कटिंग लेंथ ही ज्याने सेट करायला त्याला माहितीच असते. बघा इथं हे दाखवलेलं आहे, इथं पण सेम तेच आहे, सेन्सर आहे, याच्यामधून लेझर पास होतं. त्याच्यानंतर इथं पण तेच आहे बघा. आणि बघा हे जे ऑटोमॅटिक सिस्टम जी राहते ही खूप सेन्सिटिव्ह राहते. ह्याच्यामध्ये स्टार्टिंगला बघा ज्यावेळेस टूल कॉल केलं जातं मशिनिंगसाठी त्याच्या पहिले त्याचं एकदा मेजरमेंट घेतलं जातं आणि ते ऑफसेट तिथं आपण सेट करतो. सेट केल्यानंतर ना बघा हे टूल येतं, मशिनिंग करतं पूर्ण वर्कपीस. मशिनिंग केल्यानंतर हे काय करणार आहे, मग परत रिटर्न जाणार आहे तिथं कुठं जिथं मेजरमेंट होतं तिथं आणि परत याचं मेजरमेंट होणार आहे. म्हणजे काय की तो कटिंग करायला जायच्या आधी त्याचा डायमीटर किती होता त्याची खालून म्हणजे खालच्या बाजूने आता मशिनिंग झाल्यानंतर काही वेअर होऊ शकते. तर जी काही वेअर आहे किती मायक्रॉनमध्ये वेअर झाली तर ते ऑटोमॅटिक तिथं सगळं डिटेक्ट केलं जातं. किंवा एखाद्या वेळेस आता कधी बघा हे टूल गेलं मशिनिंग करायला आणि डॅमेज झालं, तिकडेच तुटून गेलं मधूनच. मग मशीनला तुटल्या कळत नाही, हे काय करणार, मूव्ह होत राहणार ब्रेक जरी झालं तरी पण. ह्याचं ज्यावेळेस तो प्रोग्रामची सायकल संपणार, सायकल संपल्यानंतरनं ते मेजरमेंट करायला जाणार आणि मेजरमेंट करायल्यानंतर तिथं काय होणार, सपोज 5 mm तुकडा जर तुटून गेला मग तिथं डायरेक्ट तेवढा एरर येणार. आणि मग ते मशीन काय आहे की मशीनमध्ये पण सर्टन लिमिटमध्ये विअरसाठी आपण टॉलरन्स सेट करायला राहतो की जर 5 mm 10 mm एक खटी असं जर जास्त जर गॅप आला म्हणजे एरर जर आला तर मशीन काय करतं त्याच्यामध्ये सेट केलेलं असतं की टूल ब्रेक झालं म्हणून असं एक आपल्याला मेसेज देतं तिथं स्क्रीनवरती, टूल ब्रेक म्हणून. असं कधी मशिनिंगची सायकल कंप्लीट झाली आणि मेजरमेंट झालं त्यावेळेस मग तिथं ऑपरेटरला लगेच समजतं की अरे आपलं मशिनिंगमध्ये टूल ब्रेक झालं. आता तुम्ही म्हणजे ना ऑपरेटर तर तिथंच राहतो, त्याला दिसत नाही का, पण कधी काय होतं कुलंट चालू असल्यामुळं टूल ब्रेक झाला की हे कळत नाही, कारण की कुलंटचा फ्लो हा खूप असतो. म्हणजे 2-3 नोजल जर असेल तर आपल्याला टूल दिसतच नाही. मग अशा केसमध्ये टूल ब्रेक झाला की नाही त्याला काही कळणार नाही. मग ज्यावेळेस ते मेसेज येईल त्यावेळेसच तिथं काय होतं समजतं. ठीक आहे, मग आपण बाकी नेक्स्ट लेक्चरमध्ये